एकीकडे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर भाजप ठाम आहे, तर दुसरीकडे शिवसेनेनं या प्रकल्पाला आक्रमकपणे विरोध केला आहे। रविवारी रात्री शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापूर प्रकल्पाच्या गेटमध्ये प्रवेश केला। या प्रकल्पाविरोधात साळवी यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आक्रमक शिवसैनिकांनी जैतापूर इथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली। प्रकल्पस्थळी यंत्रसामुग्री मिळाल्याची माहिती मिळाल्यानं शिवसेना आक्रमक झाली आहे। एकही यंत्र प्रकल्पस्थळी उतरू देणार नाही, तसंच प्रकल्पाचे कुठलंच काम होऊ देणार नसल्याचा इशारा राजन साळवी यांनी दिलाय। तर रामदास कदम यांची भूमिका वैयक्तिक असल्याचंही ते म्हणाले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली प्रकल्पाच्या विरोधाची भूमिका कायम राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। हिम्मत असेल तर प्रकल्पाचं काम सुरू करून दाखवावं असा इशारा राजन साळवी यांनी दिलाय। आम्ही अणुऊर्जा प्रकल्प स्थळी गेलो, त्यांचं गेट पार करून आतमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी जेसीबीचं काम चालू होतं खोदाईचं। तर जेसीबीच्या मालकाला ड्रायव्हरला सांगितलं की इथून तू जेसीबी हलवायचं आणि निघून जायचं, परत येण्याचा प्रयत्न केलास तर तुला इथे आम्ही राहू देणार नाही असा इशारा दिला। त्यानंतर पोलीस तिथल्या निरीक्षक बोरंडे मॅडम आल्या होत्या, त्यांनाही सांगितलं स्पष्टपणे की या प्रकल्पाला आमचा विरोध असल्यामुळे या ठिकाणी प्रकल्पाचं काम होऊ देणार नाही। या भागामध्ये कुठची यंत्रणा आली, कुठची यंत्रसामुग्री आली, कोण अधिकारी वर्ग आले तर त्यांना रस्त्यावरनं फिरू देणार नाही, ही भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे। विजेच्या संदर्भातील प्रकल्प होऊ नये ही भूमिका ही विसंगत वाटते। शिवसेनेचं मन वळवण्याचा आमचा प्रयत्न आहे। एकंदरीत प्रकल्प झाले पाहिजे, नाही या राज्यामध्ये प्रकल्प येतील कुठून? पुणेच प्रकल्प आता गुजरातमध्ये जर प्रकल्प जाता आहे तर त्याची टीका करण्याचं काही कारणच नाही आहे। जर इथे होऊ देणार नसेल तर मग दुसऱ्या राज्यामध्ये जाणार प्रकल्प या संदर्भामध्ये, म्हणून आम्ही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।